आनंद निकेतन कृषि महाविद्यालय के कर्मचारियों ने 7वां वेतन आयोग लागू करने के संबंध में प्रशासन को निवेदन सौंपा। इस मौके पर बड़ी संख्या में कर्मचारियों की उपस्थिति थी। कृषि महाविद्यालय आनंद निकेतन के कर्मचारियों ने राज्य के कृषि विद्यापीठ के कर्मचारियों को 7वां वेतन आयोग लागू हो इस संदर्भ में तथा अन्य मांगों को लेकर एक निवेदन उप विभागीय अधिकारी वोरा को दिया। इस मौके पर कर्मचारियों ने आरोप किया कि राज्य के लगभग सभी शासकीय कर्मचारियों को 1 जनवरी 2016 से 7वां वेतन आयोग लागू किया गया है, मगर कृषि विद्यापीठ के कर्मचारी तथा प्राध्यापक इससे अभी तक वंचित है। तो सुनिए इस संदर्भ में CTV न्यूज के विशेष प्रतिनिधि विशेष राजन हिरे के साथ बातचीत करते हुए उन्होंने क्या प्रतिक्रिया व्यक्त। आमची मागणी हीच आहे की सर्व महाराष्ट्रातील सर्व विभागांना 7वां वेतन हा त्याप्रमाणे लागू झालेला आहे, परंतु अद्यापही कृषी विद्यापीठ जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले चारही त्यामधल्या कर्मचाऱ्यांना 7वां वेतन लागू न झाल्यामुळे आम्हा सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे आम्ही मागील 27 तारखेपासून अतिशय शांततेत आमचे जे आहे एक आंदोलन आम्ही करतोय। त्या आम्ही सर्व प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, काळ्या फिती बांधून आम्ही आंदोलन केलंय। मागील 2 तारखेपासून आम्ही आता लेखणी बंद आंदोलन करतोय आणि उद्या आम्ही सर्व जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 6 तारखेला म्हणजे उद्या सामूहिक रजा सुद्धा टाकणार आहोत आणि त्यानंतर 7 तारखेपासून आम्ही पूर्ण बेमुदत असा एक संप आम्ही करणार आहोत। आम्हाला अपेक्षा आहे की शासनाने आमच्या ज्या सर्व मागण्या आहेत 7व्या वेतन आयोग त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 वर्षाची ती लवकरात लवकर लागू करावी व आम्हा सर्व कृषी विद्यापीठामधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल आणि पूर्वलक्षी प्रभावित याप्रमाणे तो लागू व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। राज्य शासनाने बाकीच्यांना सगळ्यांना 7वां वेतन आयोग लावलेला आहे, पण असं वाटतं आम्हाला की बा आमच्यावरच हा अन्याय का, तर त्याच्यामुळे आम्ही अतिशय शांततेत आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि उद्या आमची सगळी म्हणजे 4ही विद्यापीठ आहे महाराष्ट्रात त्यांची उद्या सामूहिक रजा देऊन घोषणा वगैरे देणार आहोत आणि पुढे जशा गाईडलाईन्स मिळतील त्याप्रमाणे आम्ही पुढचा संप सुरू ठेवणार आहोत।